महाकबड्डी आपली माती आपला खेळ महाकबड्डी नाही जात असं म्हणू देखील शकतो तो, कारण 30 सेकंदाचा वेळ आहे त्याकडे. सचिन काष्टे परत केला आहे आणि जोरात चपळ अशी पुनश्च एंट्री केलेली आहे उमेश म्हात्रेंनी. तेव्हा चपळ असा परसूट पाठलाग करत तो आत आलेला आहे. पायाचा स्पर्श झालेला नाहीये त्याच्या. आणि आता नगरची रेड, तशी डिफेन्सची साखळी इकडून तिकडून घड्याळाची चंद्रकोर फिरल्यासारखी फिरते बघा. एक खेळाडू बाद केला जात दावा बहुतेक करतोय मुंबईचा खेळाडू. स्पर्श झालाय का पाहूयात आपण. मुंबई 32 अहमदनगर 28. अजिंक्य कापरे पुनश्च एकदा मुंबईसाठी रेड करत आहे. तरुण चुणचुणीत अजिंक्य कापरे आणि तो यावेळेस रेडमध्ये सापडलेला आहे. पकडीत सापडलेली मगर जशी गडाबडा लोळावी तशी लोळलेला आहे तिकडे तो, पण नगरच्या खेळाडूंनी पकड काही ढिल्ली होत दिली नाही. दोन्ही कॉर्नरनी एकत्र येऊन त्याला गेट बंद करून ठेवला. नगरसाठी प्रकाश बांद्रे. गुणांची आघाडी कमी केलेली आहे आता अहमदनगरनी. केवळ 3 गुणांची आघाडी मुंबईकडे. मुंबई 32 अहमदनगर 29. परतलेला आहे प्रकाश बांद्रे आपल्या कोर्टमध्ये. आता मुंबईची चढाई. पंच काहीतरी ऑफिशियल डेस्कला सांगत आहेत. हा टाइम आउट घेतलाय आणि कोच या ठिकाणी त्यांना परत प्रोत्साहित करतायत आणि त्यांना स्ट्रॅटेजी देत आहेत. बाहेर बसून कोच निरीक्षण करत असतो. जे खेळाडूंना आपण खेळताना आपल्याकडच्या चुका पटकन लक्षात येत नाही, ते कोचच्या लक्षात येत असतात आणि कोच ह्या टाइम आउट मध्ये त्यांना सांगतात की तू ह्या ठिकाणी हे चुकलास, हे असं तुला पकड करायला हवी होती. अगदी हा फीडबॅक खूप महत्वाचा असतो राहुल. महत्वाचा असतो अगदी निश्चितपणे. आणि कोचला जो आहे तो बर्ड्स आय व्ह्यू मिळतो त्यांना खेळाचा पूर्णपणे. ही काही क्षणचित्र होती आणि आता टाइम आउट हा संपलेला आहे. मुंबईकडे 3 गुणांची आघाडी. मुंबईची रेड चालू आहे. सुदेश कुळे मुंबईचा रेडर. मुंबईकडे 3 गुणाची आघाडी आहे. ते सेफ चढाई टाकतील. सगळे प्रयत्न आता अहमदनगरला करायला हवे, चढाईतून गुण घ्यायला हवे. मुंबईला मात्र क्षेत्ररक्षण एकदम कठीण ठेवायला हवं, वर राहायला हवं त्यांनी. काळाची ती गरज आहे मुंबईसाठी. चपळ हालचाली. 1-2दा झासा दिलेला आहे त्यांनी नगरच्या अँटी रेडर्सला. अजूनही 3 गुणांची आघाडी कायम मुंबईची. उमेश म्हात्रे मुंबईसाठी बोनस लाईन शोधण्याचा प्रयत्न. बोनस गुण त्याने बहुधा हा मिळवलेला आहे. बोनस गुण घेतलेला या ठिकाणी तो निकाल दिलाय आणि 4 गुणांची आघाडी झालेली आहे आता मुंबईची. मुंबईचे 5च खेळाडू इकडे अंगणात आहेत. अहमदनगरला बोनस गुणाचा फायदा नाही. उलट मुंबईला तिकडे जाऊन बोनस गुण घेता येईल आणि आपले गुणसंख्या वाढतो. आणि यांनी पाठ दाखवली आणि पकड केली या ठिकाणी. मुंबईचा खेळाडू एकदम अलर्ट होता. त्यांनी पाठ दाखवल्याबरोबर त्याला पाठीतनं येऊन पकडलाय. नजर हटी, दुर्घटना घटी. बरोबर आहे राहुल. मुंबईचा सुदेश कुळे. मुंबईची 5 गुणांची आघाडी आहे आता. मुंबई 34 अहमदनगर 29. नगरचे खेळाडू पुनश्च एकदा चुकतायत. ते मागे बघत नाहीयेत. ते पाठ दाखवतायत. ते तिसऱ्यांदा का चौथ्यांदा नगरचा रेडर असा पकडला गेलेला आहे पकडीमध्ये. त्याचं चोही बाजूकडे लक्ष नाहीये आणि केवळ पुढे पाहत त्यांनी मागच्या येणाऱ्या अँटी रेडरकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि तो पकडीत सापडलेला. प्रतिस्पर्ध्याला पाठ न दाखवणं हा पहिला नियम आहे ह्याच्यातला. गोल्डन रूल ऑफ कबड्डी. अपनी पीठ मत दिखाओ. दिखाना है तो सीना तान कर सामने खड़े रहो दुश्मन के. मुंबईचा अजिंक्य कापरे.
6 गुणांची आघाडी आहे मुंबईच्या संघाकडे. 15 मिनिटं होऊन गेलेली आहेत. शेवटची 5 आता मिनिटं. परिस्थिती उलटली आहे. नगरकडे 5 खेळाडू आहेत. मुंबईला आता बोनस गुण घेता येणार नाहीये. ती संधी अहमदनगरकडे आहे कारण मुंबईचे 7 खेळाडू क्रीडांगणात आहेत. त्याचा फायदा आता अहमदनगरने घ्यायला हवा आणि एक गुणसंख्या वाढवायला हवी आपली. पण बोनस गुण मिळवण्याचं जे प्रलोभन आहे ते घातक ठरू शकतं अशा प्रसंगी. ते पहा, आपण बोललो आणि त्याचा प्रत्यय इथे आलेला आहे. जे प्रलोभन आहे बोनस गुण मिळवण्याचं. पण राहुल यात त्यांनी संपूर्ण दोन्ही कॉर्नरला अंगावर घेऊन मध्ये जाऊन बोनस गुण घेतला. त्यांना मागे ढकलून त्यांनी जाऊन तिथे पाय टाकायला हवा आणि तिथून बाहेर पडायला हवं होतं. अगदी. अजिंक्य कापरे मुंबईसाठी. मुंबईकडे आहे आता 7 गुणांची आघाडी आणि तो पहा अजिंक्य कापरे क्षणभर गाफील झाला आणि पकडला गेला. ते पहा इथे नजर त्याची. त्यांनी एकजुटीने त्याला पकडला. लाथ तुम्ही जेव्हा मारता तेव्हा तुमचा समतोल अत्यंत हा नाजूक असतो आणि त्या प्रसंगाचा फायदा विरोधी अँटी रेडरने घेतलेला आहे. परत एकदा पदस्पर्श करून शिवण्याचा प्रयत्न आणि त्यात गारद झालेला आहे रेडर हा नगरचा. समोरच्या कव्हरला मध्यरक्षकाला हूल देऊन मागे करून मग तुम्ही आतमध्ये घुसा तर तुम्ही तो पॉइंट घ्यायला सक्सेसफुल होऊ शकता. इथे टाइमआउट घेण्यात आलेला आहे. अजूनही मुंबईची 6 गुणांची आघाडी राहुल. शेवटची 4 मिनिटं राहिली आहेत. त्याच्यात 8 चढाया होतील. अहमदनगरने कसोशीने आता प्रयत्न करायला हवाय कारण प्रयत्न हे अहमदनगरकडनंच व्हायला हवेत. लीड मुंबईकडे आहे. नगरच्या मुली जिंकलेल्या आहेत. पाहूया नगरच्या मालकांसाठी सोने पे सुहागा होतंय की नाही. शेवटची खरं तर 3च मिनिटं बाकी आहेत. बघा हे उल्लेखनीय क्षण आहेत हे आतापर्यंतच्या हाफमध्ये आणि तो टाइम आउट आता संपलेला आहे. नगरचे 4च खेळाडू मैदानामध्ये आहेत आणि मुंबईच्या संघाचे पूर्ण संघ मैदानामध्ये आहे. उमेश मुंबईचा. उमेश मात्रे रेड करत आहे. मुंबईच्या खेळाडूंनी आता संयम दाखवायची गरज आहे. त्यांच्याकडे 6चं लीड आहे आणि खेळाडू देखील जास्त आहेत त्यांचे. त्यांनी चढाईमध्ये त्यांनी संथपणा आणून त्यांनी क्षेत्ररक्षण आपलं पक्क ठेवलं पाहिजे या ठिकाणी. खोलवर जाण्याचा हा प्रयत्न. नगरच्या खेळाडूंनी टो टच करून एक पॉइंट घेतला. एक खेळाडू जिवंत झालेला आहे नगरचा आता या पॉइंटमुळे. गुण मिळवल्यानंतर आनंद जो साजरा करतात ना तो खरंच पाहण्यासारखा असतो. एखाद्या लहान मुलाला खेळणं मिळाल्यावर कसा तो हर्ष उल्हासित होतो तसे हे खेळाडू प्रफुल्लित होतात गुण मिळाल्यावर. होय राहुल. खेळ हा आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारा असाच एक भाग आहे. म्हणून या विद्यार्थी दशेतले जे आपले मुलं आहेत त्यांनी उघड्या मैदानात मैदानी खेळ जरूर. दरम्यान पकडलेला आहे नगरच्या रेडरला. सुरेख पकड झाली या ठिकाणी. हा चारी बाजूनी सगळा अँटी रेडर्सचा संघ त्यांचा मुंबईचा तुटून पडलेला आहे. त्याच्यावर बघा नजर हटली आणि त्याला घेरलेला आहे मुंबई. चढाईपटू मध्यरेषेपर्यंत गेला होता पण सगळ्यांनी एकत्र येऊन त्याला वर उचलल्यामुळे ती पकड सक्सेसफुल झाली. मुंबईसाठी अजिंक्य कापरे आता घड्याळाकडे पाहत पाहत तो आपली रेड करत आहे. 6 गुणांची आघाडी आहे मुंबईकडे. पाठ वळली त्याची आणि त्याला पकडण्याच्या प्रयत्नात फसलेला आहे प्रयत्न तो. नगरचा खेळाडू टेम झाला आणि पुढे आला. पहा दोघे जण जर त्याच्या अंगावर गेले असते तर त्याला त्यांनी पकडू शकले असते. सपोर्ट थोडा करायला हवा होता. नगरची रेड आत्ता चालू आहे. नगरचे हे कप्तान हात त्याचे बांधून घेतल्यामुळे त्याला पुढे हात टाकता आला नाही. नितीन बैरट नगरचे कप्तान आणि सापडलेले आहेत मुंबईच्या कवचामध्ये ते. अजिंक्य कापरे मुंबईचा आता लोन चढवण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे. अजिंक्य कापरे त्याची पकड झाली या ठिकाणी. आणि छाया त्या पकडीमध्ये पहा त्याची जर्सी देखील फाटली गेलेली आहे. त्यामध्ये जर्सी पूर्णतः फाटलेली आहे अजिंक्य कापरेची. काय डिसिजन दिलाय पंचाने बघूया. दरम्यान मुंबईकडे 8 गुणांची आघाडी आहे. मुंबई 40 अहमदनगर 32. नगर चॅलेंजर्स आता 33.
मुंबई 41 हा ताजा स्कोर आहे. शेवटचे 8 सेकंद, शेवटचे काही क्षण बाकी. नगरच्या आशा जवळजवळ मावळलेल्या आहेत आणि दुसरा हाफ स्पर्धेचा निकाल लागलाय. मुंबईने हा सामना जिंकलेला आहे. महाकबड्डी आपली माती आपला खेळ. महाकबड्डी